हजारो शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी लूट सुरू आहे। काल मी 10-12 शेतकरी त्यातनं वाचवले। मात्र या हजारो शेतकऱ्यांचं काय, तो संपूर्ण घटनाक्रम, संपूर्ण किस्सा, कशा पद्धतीचा गौड बंगाल आहे, कशी शेतकऱ्यांची लूट केली जाते, कसा त्यांचा घाम हा पायदळी तुडवला जातोय, हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। कंपनीचं नाव आहे राशी सीड्स। खूप मोठी कंपनी आहे। मात्र आपल्या भारतामध्ये ह्या ज्या कंपन्या आहेत ना, म्हणजे देश जरी कृषी प्रधान असला तरी कायदे हे व्यापाऱ्यांच्या कंपन्यांच्या बाजूचे आहेत। देश जरी कृषी प्रधान असला तरी हे सगळे कायदे त्यांच्या बाजूचे आहेत। आता कंपन्या काय करतात बघा। आता कालचे जे छत्रपती शिवाजीनगर गाव, तालुका मेकर, जिल्हा बुलढाणा इथले शेतकरी माझ्यासोबत होते। तर त्यांचा किस्सा कसा झाला की एक ऑर्गनायझर होता। त्या ऑर्गनायझरनं त्यांना 2,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे कांदा दिला, ठीक आहे। आणि कांदा देताना सांगितलं की आपण तुमचं बियाणं आम्ही 55,000 रुपये प्रति क्विंटलनं परत घेऊन जाऊ, ठीक आहे। आता त्या शेतकऱ्यांनी कुठलंही ॲग्रीमेंट केलं नाही। आता असा कायदा सरकारनं करायला पाहिजे की एखादी कंपनी अशा पद्धतीचं सीड प्रोडक्शन घेत असेल तर ती कंपनी टू फार्मर असा थेट कॉन्टॅक्ट असला पाहिजे आणि तो कॉन्ट्रॅक्ट झाला पाहिजे आणि त्याचे लीगल डॉक्युमेंट असले पाहिजे। त्यानंतर हे सगळं पुढे झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा आता असं जागरूक व्हा। कंपनी काय करते, ऑर्गनायझर नेमते, वेंडर नेमते, त्याच्या थ्रू कांदा टाकते आणि उद्या जर काही फसवणूक झाली आणि शेतकरी कंपनीच्या दारी दाद मागायला गेले तर कंपनीचे प्रतिनिधी हातवरी करून देतात। ते म्हणतात आमचा आणि तुमचा संबंध नाही, तुम्ही आणि तो ऑर्गनायझर किंवा ज्यानं तुम्हाला कांदा दिला तो आणि तुम्ही बघत बसा। काल काय झालं, 2,500 रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांनी कांदा विकत घेतला। 4 महिने तो पोटच्या पोराच्या पलीकडे जाऊन सांभाळला। इतक्या प्रचंड उन्हातानामध्ये पाणी दिलं, वाढवला, त्याला मधमाशा येण्यासाठी गुळाचं पाणी, फवारण्या, अनेक प्रचंड गोष्टी केल्या, बी उत्पादित केलं आणि ते बियाणं कंपनी घेऊन गेली ऑर्गनायझरद्वारे आणि ते बियाणं नेल्यानंतर त्या ठिकाणी चालना केला आणि क्विंटल मागं 18 ते 25 किलो इतकं लो ग्रेड काढलं। आता मला सांगा, 55,000 रुपये प्रति क्विंटल भाव आणि क्विंटल मागं जर का 25 किलो लो ग्रेड काढला जात असेल तर त्या शेतकऱ्याचा पूर्ण जो निव्वळ नफा मिळणारा होता तो संपूर्ण चाललेला आहे, ठीक आहे। मग त्याला जो तुम्ही 2,500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दिलेला कांदा, लागलेलं खत, त्याचं शेत, त्याचं पाणी, त्याची मेहनत, हे सगळं वायफळ आहे आणि तो शेतकरी कळत न कळत या राशी सीड्स सारख्या कंपन्यांना फ्रीमध्ये बियाणं उत्पादित करून देतोय। ह्या कंपन्या त्याच्याकडनं फ्रीमध्येच थोडेफार तोडके मोडके पैसे देऊन क्विंटलमध्ये बियाणं घेतात आणि नंतर याच कंपनीच्या नावाखाली ते डायरेक्ट ग्रॅमनं विकतात। इतकी प्रचंड लूट शेतकऱ्यांची चालू आहे। तुम्ही काल इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकल्यानंतर महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांचे फोन आले की या राशीने 5 वर्षापूर्वी आमच्यासोबत असंच केलंय। यावर्षी सुद्धा इकडं आपले मकरजोज, खंडाळा, चिखली भागातले आमचे मित्र आहेत शेतकरी नेते विनायक सरनाईक, त्यांच्या संपर्कातल्या शेतकऱ्यांचे सुद्धा फोन आले। त्यांनी सुद्धा हे सेम गोष्टी सांगितल्या। मग मला शेतकऱ्यांना सांगायचंय, कशाला या लोकांच्या फालतूच्या फंदात पडता। माझ्या गावातही एका मोठ्या कंपनीचे अधिकारी आले होते आणि ते म्हणाले होते की बाबा तुम्ही ऑर्गनायझर व्हा किंवा आमच्या ऑर्गनायझरला तुम्ही सीड प्लॉट शेतकऱ्यांना घेऊ द्या। तर मी माझ्या शेतकऱ्यांना समजून सांगितलं की बाबा कांदा काय क्विंटल, बी किती होतंय, हे काय भाव देतात, आपलं वावर, आपली मेहनत, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून पदरात काय पडतं तर काहीच पडत नाही। मग काय या कंपन्यासाठी शेतकऱ्यांना राबायचं, हे सगळं तुमच्या लक्षात घ्या गौड बंगाल। म्हणजे कंपनीनं फसवणूक केल्यानंतर कंपनी ऑर्गनायझरवर टाकून देते। काल त्या ऑर्गनायझरनं, कंपनीनं त्या ऑर्गनायझरला काही दिलेलं नाही। काल त्या ऑर्गनायझरनं स्वतःच्या खिशातनं 10-10, 12-12 किलोचा लॉस शेतकऱ्यांसाठीचा झेललेला आहे। ही परिस्थिती आहे। त्यामुळे ऑर्गनायझर लोकांनाही विनंती आहे की अशा कंपनीच्या नादी लागू नका आणि शेतकऱ्यांना सुद्धा विनंती की ही राशी सीड जी आहे ही शेतकऱ्यांना फसवते किंवा इतर ज्या आहेत, कलश आहेत, XYZ अनेक कंपन्या आहेत, तर या कंपन्यांनी शेतकऱ्यांचं थेट ॲग्रीमेंट केलं पाहिजेत आणि ते ॲग्रीमेंट करत असताना तुमचा कांदा काय क्विंटलनं देत आहात, तुमचं ऑफिस कुठं आहे, तुमच्या व्हिजिट किती होणार आहेत, त्याच्यानंतर याच्या सगळ्या जर्मिनेशन पर्सेंटेज। आता त्या शेतकऱ्यांचं बियाणं नेलं ते इथून तामिळनाडूला जाणार, तामिळनाडूतून जर्मिनेशन पर्सेंटेज येणार आणि मग त्यानुसार पेमेंट होणार। राशी सीड्स इतकी मोठी कंपनी म्हणते यांचा स्वतःचा प्लांट पण नाही, प्रोसेसिंग प्लांट, यांचा ऑफिसचा सुद्धा मेळ नाही आहे, फक्त ऑर्गनायझर थ्रू, आणि यांना सरकारचा कृपा आशीर्वाद आहे। याच्यासोबत ही सर्रास लूट चाललेली आहे।
माझी नम्र विनंती आहे शेतकऱ्यांना, या हरामखोरांच्या नादी लागू नका आणि विनाकारण स्वतःचा वापर करून घेऊ नका. काही पडलेलं नाहीये, आपले रेग्युलर पिकं घ्या, या कॉन्ट्रॅक्टच्या फांद्यात पडू नका. ही फक्त तुमची निव्वळ लूट आहे. ही लूट तुम्हीच थांबू शकता. हुशार व्हा, सजग व्हा, सचेतन व्हा. अशा हरामखोरांच्या नादी लागू नका. राशी सीडचं बियाणं घेऊ नका. ते शेतकऱ्यांना फसवतात, ते शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात लो ग्रेड करतात आणि ते शेतकऱ्यांना नंतर दाद देत नाहीत. काय वाटतंय लिहा कमेंट्समध्ये. धन्यवाद.